नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय पर्यटकांसाठी थायलंड सरकारनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय। देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी थायलंड सरकारनं हिंदुस्थानी नागरिकांना 30 दिवसांचा व्हिसामुक्त प्रवेश देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे। यापूर्वी मे महिन्यामध्ये थायलंड सरकारनं 93 देशांसाठी असलेली व्हिसामुक्त प्रवेश योजना रद्द करून ती केवळ 54 देशांपुरतीच मर्यादित करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मंजूर केला होता। या प्रस्तावामुळे भारतीय प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि भारतातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट अचानक झाली। चीन आणि मलेशियानंतर यंदा थायलंडला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो। त्यामुळेच भारतातील पर्यटकांची संख्या कमी होणं थायलंडच्या पर्यटन व्यवसायासाठी मोठा धक्का ठरला। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यटन मंत्री सुसराक यांनी या संदर्भात म्हटलं की भारत हा थायलंडसाठी अत्यंत महत्त्वाचा पर्यटन बाजार आहे। हिंदुस्थानी पर्यटकांच्या प्रवासाच्या सवयी आणि पर्यटन क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेऊन सरकारनं 30 दिवसांचा फ्री व्हिसा प्रवेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावरती अधिक बोलताना ते बोलले की या निर्णयामुळे भविष्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास सरकार त्याचा आढावा घेईल। मात्र सध्या भारतीय पर्यटकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। दरम्यान नवीन सरकारने व्हिसामुक्त धोरणाचा गैरवापर करणाऱ्या परदेशी नागरिकांवरती कारवाई करण्याची देखील भूमिका स्पष्ट केली। काही विदेशी नागरिक बेकायदेशीर व्यवसाय, ऑनलाईन फसवणूक आणि इतर प्रतिबंधित कारवायांसाठी या सवलतीचा वापर करत असल्याची सरकारची चिंता आहे। त्यामुळे अशा गैरप्रकारांवरती नियंत्रण ठेवत पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। या निर्णयामुळे भारतातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भारतीय पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमीच म्हणावी लागेल। 30 दिवस तुम्हाला आता व्हिसा फ्री प्रवेश थायलंडमध्ये मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।